कशा करता चालला आहे. जीव सर्वाचा विचार, जीव हा ब्रह्मरूप आहे. प्रत्येकामध्ये जीवाचे हे वेगळे वेगळे आहेत मत. म्हणून जीवाची व्याख्या सांगितली आहे. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याच्या बुद्धीमध्ये पडलेला काय करे, हे जरा आभासवाद्याचं मत. आणि अवच्छेदवादाचं मत असं आहे, ते आभास मानत नाही बरं का. आपला हा विचारून गेला की उपाधी आणि विशेषण. उपाधी कशाला म्हणतात सांगा की, चुकलं तुझं उदाहरण. बरोबर आहे की. आणि विशेषण आपल्या धर्मासोबत दुसऱ्याचे ज्ञान करून. उदाहरण काळा घोडा आहे. काळा घोडा, बरोबर आहे. त्याच्यामध्ये घोडा कोण आहे? विशेष. काळा काळा घोडा विशिष्ट. तसा जीव म्हणजे विशिष्ट आहे. बुद्धी अधिष्ठान चैतन्य, त्या चैतन्याचा पडलेला आभास म्हणून विशिष्ट स्थानी कोण आहे? जीव आहे. त्याच्यामध्ये उपाधी, अंतःकरण उपाधी असेल साक्षी, अंतःकरण विशेषण असेल तर जीव संज्ञा. थोडे मत याच्यामध्ये घेतलेले आहे त्यांनी बरं का. विशेषण, विशेष आणि विशिष्ट. कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर, कधी विशेषाचे धर्म विशिष्टावर, कधी दोचे धर्म विशेषणाचे धर्म विशिष्टावर. कसं कोणता? हे बा नाही, घटाकाशाचा नाश झाला आहे का नाही. मग त्याच्यामध्ये नाश कोणाचा होतो? आणि त्याच्यामध्ये घट कोण आहे? विशेषण. आकाश कोण आहे? विशेष. घटाकाश कोण आहे? आता नाश कोणाचा होत असतो? आकाशाचा होतो का? पण घटाच्या धर्माचा आरोप कोणावर झाला? आकाशावर. दुसरा काय म्हणते, कुंडलवान पुरुष काय आहे? झोप कोणाला लागते? आणि आरोप कोणावर आला? कुंडलवान पुरुष म्हणजे विशिष्ट. आणि त्याच्यात कुंडल हे कोण आहे? पुरुष. आणि झोप कोणाला लागते? मग आता कोणाचे धर्म आले? विशेषाचे धर्म. कोणावर? विशेषावर. जीव स्वरूपाचा विचार आहे. आणखी थोडा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. वादी लोक, त्यांच्यामध्ये मतमतांतरे आहे. आभासवाद. दुसरा कोणता आहे? अवच्छेदवाद. अवच्छेदवाद आणि आभासवादामध्ये काय फरक आहे? व्हायचे अजून नाही का? झालं का? झालं का म्हटलं? नाही. मी सांगतो, अवच्छेदवादी आभास मानत नाही. फक्त विशेषण लागलं की जीव संज्ञा होते. नाही का नाही. चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरण लागलं तर जीव संज्ञा प्राप्त होते. आणि यांचं मत काय? बुद्धीमध्ये एक आभास म्हणतात, बुद्धीमध्ये फरक. म्हणून त्यांना आभासवादी असं म्हणायचं. संगती चांगली लागते. अवच्छेदवाद हा थोडा वरच्या लोकांचा आहे. पंडित वाचस्पती मिश्रा, त्यांचा अवच्छेदवाद आहे. आणि तुमचे ते प्रकाशात्मा वगैरे यांचा आभासवाद आहे. आभासवादाच्या प्रक्रिया विचारसागरात आहे, पंचदशीत आहे. अवच्छेदाच्या प्रक्रिया नाही का. त्यांचे स्वतंत्र ग्रंथ आहे. हे कशा करता चाललं आहे सगळं? जीव ब्रह्मैव आहे का नाही. तेव्हा परमात्माच कोण आहे? आनंद स्वरूप. पुढे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही. तिसरा प्रश्न कोणता आहे मग?
जीव नसून किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. त्याच्याकरता हे मतं चाललेली आहे. एवढं हे सांगण्याचं कारण कोण जाईल? आपल्याला जीवाचं ब्रह्मत्व सिद्ध करायचं आहे. बाकीचे दर्शनकार लोक जीव मानतात पण ब्रह्मरूप नाही मानत. भक्त भक्तच राहतो, देव देवच राहतो. दोघांचं मिलन होऊ शकत नाही. आता आतलं कोटपर्यंत आलो दोघाचा. अवच्छेदवाद व आभासवाद यातील युक्तायुक्तता. आता प्रसंगप्राप्त अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तयुक्ततेचा विचार करू. मुमुक्षूंच्या अधिकारभेदाने दोन्ही वाद चांगलेच आहेत. तथापि मंदबुद्धी मुमुक्षूस विषयाची समजूत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे दोन्ही वादाने चांगलेच आहे. पण मंदबुद्धी असेल त्याला प्रक्रिया समजणं कठीण जात आहे. बुद्धिमान असेल त्याच्याकरता कोणता वाद? अवच्छेदवाद. सर्वसामान्य मनुष्य असेल तर कोणता वाद? मग तुम्हाला मागे होऊन गेला की आभासाची अवस्था वगैरे, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष, शोकनाश, आनंदावक्ती, ह्या सगळ्या अवस्था कोणाच्या आहे? सांगायचं की आभासाच्या आहे की? कोणत्या अवस्थेमध्ये? आणि आभास ब्रह्मरूप होतो. बरोबर आहे. अपरोक्ष अवस्थेमध्ये जीव किंचक होतो. परोक्ष अवस्थेत असत्वाबाधकावरून झाले. मी ब्रह्म आहे असं शास्त्रावरून ज्ञान, याला कोणतं ज्ञान म्हणायचं? मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान होत असते, हे ज्ञान कोणतं दर्शक आहे? आणि ब्रह्म आहे शास्त्रावरून दोन्ही ज्ञान होतात. अवांतर वाक्याने आणि महावाक्याने. ते जे पुढे चांगला विषय आहे त्याला थोडं किचकट आहे. मग तो विचारतो, म्हणलं मला ब्रह्मज्ञान कसं होईल? पुढे चांगला विषय आहे. आभासवाद, अवच्छेदवाद. तथापि मंदबुद्धी मुमुक्षूस विषयाची समजूत होण्यास आभासवाद चांगला असल्यामुळे भाष्यकारांनी आणि विद्यारण्य स्वामींनी आभासवाद चांगला म्हटला आहे. चांगला म्हणण्यास कारण एवढेच की पंचमहाभूतांची कार्ये जशी घटपटादी जड पदार्थ आहेत तसे अंतःकरण ही भूतकार्य आहे. कुठे आलंय? 50 पॅरेग्राफ. 50. बरोबर आहे. काही नाही, थोडक्यात फरक आहे. आभासवादी आभास मानतात, अवच्छेदवादी आभास मानत नाही. त्याच्यावर थोडी टीका येत असते. केवळ अवच्छेद केला म्हणजे जर जीवत्व दशेला प्राप्त होतं, घटाची उपाधी लागली तर घटही सुद्धा जीव झाला पाहिजे. अंतःकरणाची उपाधी लागली तर चैतन्य कोणत्या भावाला प्राप्त होते? जीव भावाला. जसं चैतन्याला घटाची उपाधी लागली कोणती, मग घटाला कोणता भाव आला पाहिजे? जीव भाव आहे का नाही? असा अवच्छेदवाद त्याच्यावर ते शंका निर्माण करतो. आभासवाद सांगायचे त्याच्यात. मग आभासवादामध्ये काय? घटामध्ये आभास पडू शकत नाही. आणि अंतःकरणामध्ये काय पडतो? आभास. हे बाय पुस्तक मी वाचतो, याच्यात माझं प्रतिबिंब पडते का? का पडत नाही? जड स्वरूप मलिन आहे. आणि आरसा असेल तर प्रतिबिंब काय करावं लागते? जसं अंतःकरणामध्ये चैतन्याचं काय पडते? त्याला आभास असं म्हणतात. कोणचे वादी? आभासवादी. आणि तुमचे अवच्छेदवादी काय? ते म्हणले आभासाची काही गरज नाही. त्याची काय गरज आहे? अवच्छेदक लागली जीवदशेला काय होतं? प्राप्त होतं. अवच्छेदवादी आभास मानत नाही. एक स्वतंत्र प्रकरण आहे पंचदशीमध्ये कुठंच तरी, त्याच्यात खूप कारणीभूत आहे. पुढे चांगला म्हणण्यास कारण एवढेच की पंचमहाभूतांची कार्य जशी घटपटादी जड पदार्थ आहेत तसे अंतःकरण ही भूतकार्य आहे.
असे असून अंतःकरण विशिष्ट चैतन्यास जसे जीव म्हणावायचे तसे घट विशिष्ट चैतन्यासही जीव म्हणणे प्राप्त आहे. हे पहा, कोणची उपाधी लागली म्हणजे जीवदशा प्राप्त होते. घट उपाधी लागली तर घटाला काय म्हणावं लागेल? मी म्हणावं लागेल. अजून तर काही इतकं विज्ञान पुढे गेलं नाही, कारण घटकम स्वरूप आहे, तो जड स्वरूप आहे. जडाला अजूनही सुद्धा ज्ञानाची योग्यता नाही. हे जड दिसतं ना, घट कसा आहे? जड आहे की. आणि चैतन्याला कोणाची उपाधी लागली? घटाची. मग घटाच्या ठिकाणी जीवपणा प्राप्त होतो का? मग कोणची उपाधी लागली पाहिजे? अंतःकरण. केवळ अंतःकरण उपाधी लागून जीवत्व भाव प्राप्त होत नाही. त्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास मला लागला. मला वच्छेदवाद्यामध्ये दोनच आहे, विशेषण आणि विशेष्य. आणि आभासवाद्याच्या मतामध्ये 3 आहे, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या बुद्धीमध्ये पडलेल्या चैतन्याचा आभास. 3 मिळून काय होतो? जीव होतो. आणि अवच्छेदवाद्याच्या मतामध्ये 2च आहे, चैतन्य अधिक अंतःकरण. जीवदशेला काय होतो? दोघांमधला काय फरक आहे का? पुढे वाचा. पण घट विशिष्ट चैतन्यास कोणी जीव मानित नाही, फक्त अंतःकरण विशिष्टासच जीव मानतात. याकरिता जड पदार्थाहून अंतःकरण स्वच्छ असल्यामुळे अंतःकरणात चैतन्याचा आभास मानून साभास अंतःकरण विशेषण मानणे अवश्य आहे. म्हणून काय केलं पाहिजे? उपाधी मग काय केलं? स्वच्छ उपाधी काय केली पाहिजे? मानली पाहिजे. पुढे वाचा. जड पदार्थ आणि अंतःकरण ही पंचमहाभूतांची कार्य असता अंतःकरणातच आभास का मानावा असे कोणी म्हणेल तर, आरसा आणि भिंत पृथ्वीचीच कार्य असता पृथ्वीच्या अस्वच्छ परमाणूची भिंत आणि स्वच्छ परमाणूंचा आरसा असल्यामुळे भिंतीत प्रतिबिंब होत नाही आणि आरशात होते. कुठे 50 मध्ये आहे ना? बरं, काही नाही, त्याच्यामध्ये एवढंच आहे. कोणता आभासवादी याच्यामध्ये आभासवाद्याच्या शंका निर्माण करतात. अवच्छेदवादी आभास मानत नाही. त्यांना सांगितलं, म्हटलं कोणताही अवच्छेद लागला की त्याला जीवदशा प्राप्त झाली पाहिजे. घट उपाधी लागली तर घटाला जीवत्व प्राप्त झालं पाहिजे. हा आक्षेप कोणाचा? आभासवाद्याचा. कोणावरती? अवच्छेदवाद्यावरती. म्हणून अंतःकरण उपाधी, अंतःकरण मलिन नाही. कसं आहे? मग ते स्वच्छ आहे. म्हणून अंतःकरणामध्ये चैतन्याचा काय पडतो? हे पहा, आपण हे भिंतीकडे जर पाहिलं तर आपलं प्रतिबिंब दिसते का? का दिसत नाही? ते जड स्वरूप आहे. आणि आरशामध्ये पाहिलं तर चैतन्य प्रतिबिंब काय होते? आहे का नाही? काय काय ठिकाणी भिंत स्वच्छ असते. आता अलीकडचं सोडून द्या. अलीकडचा काळ म्हणजे काय पाहिजे आहे? तुम्हाला गंध लिहायचं असलं तर खाली बघा, फरशी तुमचं मग दिसते. आणि ते सॉफ्ट फरशी असते बघा अशी. आणि ती इतकी धोकादायक आहे, एकदा पाय का घसरला की दणकन पडतो. जमाना काय झाला आहे? नदी संस्थेमध्ये सुद्धा तरी काय होतं? हे सगळं सारवावं लागतं. प्रत्येकाच्याच खोल्या शेणाने सारवण्याच्या पोराला हे असायचं. आता प्रत्येक धर्मशाळेत आपल्या खोल्यात काय आहे? फरशी आहे ना. म्हणून आता आहे ना, सुधारण्याचा काळ आहे ना कोणता. आणि फरशी आरोग्याला काय बाधक आहे? काय थंड असते ती, खालून काय असते. आणि गडबडीमध्ये पाय घसरला तर, पाय घसरायच्या जागा सांगायच्या म्हणजे अंडा असं, आपला संडा असं तरी काय पाय घसरण्याचं काय.
आणि एकदा का खाली पडलं म्हणजे संपलंच की जाऊ द्या. तेव्हा हे कशा करता सांगितलेलं, त्या आरशामध्ये प्रतिबिंब पडते, घटामध्ये प्रतिबिंब पडत नाही. अंतःकरणात काय पडते? म्हणून बुद्धी अधिष्ठान चैतन्य, आणि त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश, तीन मिळून जीव. कुंजवादी, आभासवादी, अंतःकरण आणि चैतन्य. बरं का, विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. कुंजवादी, अवच्छेदवादी, दोमधला फरक पुढे वाचा. त्याप्रमाणे घटादी पदार्थ आणि अंतःकरण ही दोन्ही पंचमहाभूतांची कार्य असली तरी भूतांच्या तमोगुणाचे कार्य घटादी पदार्थ आहेत आणि सत्वगुणाचे कार्य अंतःकरण आहे. म्हणून घटादी पदार्थात चैतन्याचा आभास होत नाही आणि अंतःकरणात होतो. याकरिता आभास अंतःकरणच चैतन्याचे विशेषण मानणे योग्य आहे. योग्य आहे. शंकेचे निरसन करतात. एकामध्ये प्रकाश पडतो आणि एकामध्ये प्रकाश पडत नाही. एखादी कार असते का नाही, एखादा ड्रायव्हर असतो, त्याला त्या कारतीतून काय दिसते आणि त्याचे लोकांना काय असेल तर दिसते का त्याच्यातून. मग प्रकाश त्याला अंतःकरण करणं योग्यता असं म्हणतात. अंतःकरण हे स्वच्छ आहे. ह्याच्या वासना वगैरे उत्पन्न होतात तर कुठे उत्पन्न होतात? अंतःकरणामध्ये. त्याच्यामध्ये मलिन वासना वगैरे, शुद्ध अंतःकरण वगैरे असं विभाग. अंतःकरण म्हणजे अंतःकरण हे बाह्य जे असताना शब्द स्पर्श रूपरस गंध हे बाह्य करणं ज्ञान घेण्याचे. आणि सुखदुःखाचं ज्ञान कोणामुळे होते? अंतःकरणामुळे होते. हे कामाचं ज्ञान कोणामुळे होते? नाही सांगितलं. डोळ्यामुळे होते. कोणामुळे होते? डोळ्यामुळे होत असते बा. आणि मला भूक लागलेली आहे ज्ञान कोणामुळे होते? अंतःकरणामुळे. कारण अंतःकरणामध्ये सुद्धा सुखदुःखाचे ज्ञान होत असते. तुम्हाला गेलं की मग सुखदुःखाचं ज्ञान कोणामुळे? अंतःकरणाच्या ठिकाणी सुख आणि धर्म कोणाच्या ठिकाणी आहे? सगळे अंतःकरणाच्या ठिकाणी. त्याचं प्रकाशन अंतःकरणाची वृत्ती, त्याच्या वृत्तीमध्ये असलेला आभास सुखदुःखाचा काय करतो? म्हणलं तो साक्षी काय करा, नाही का? जर एकच अंतःकरण मानलं आपण, काय मानलं तर काय संकर होईल. म्हणून प्रत्येक जीवाचं अंतःकरण काय मानलं पाहिजे? भिन्न भिन्न. तसेच साक्षीसुद्धा काय मानली पाहिजे? दुसऱ्या तरंगात गेलं की तुम्हाला मग साक्षी जर भिन्न मानले, अधिक मानले, एका ब्रह्माची अनेक साक्षीचं एकीकरण होऊ शकत नाही. मग पूर्वपक्ष साक्षी ब्रह्मरूप ठरू शकत. मग सांगावं त्याच्यामध्ये साक्षी अनेक नसून किती आहे? एकच आहे आणि तोच ब्रह्मरूप आहे. दुसऱ्या तरंगामध्ये जी ब्रह्म ऐक्य स्थिती तिथं वेळा. मग सुखदुःख हे धर्म कुणाचे आहे? अंतःकरणाचे आहे. आणि अंतःकरण उपाधी आहे. ती स्वच्छ असल्यामुळे तिच्यामध्ये चैतन्याचा आभास पडतो. आणि आभास मानणं हे योग्य आहे असं आभासवाद्याचं काय मत आहे. पुढे अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कवडसा पडला असता कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश. त्याच्यामध्ये थोडा अधिक विचार करतात. हे पंचदशीच्या प्रकरणातलं हे भाषांतर आहे. ही भिंत आहे. या भिंतीवरती आपल्याला भिंत कोणामुळे कळत? सूर्यप्रकाशाचं साह्य नसेल तर भिंत दिसेल का? पण भिंतीवरती पहिला प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचा. सामान्य प्रकाश. ते लहान लहान पोरं असतात ना, आणि ते लहान लहान पोरं काय करतात? ते आरसा असा धरतात. आणि भिंतीवरती पहिला प्रकाश कोणता असतो? सामान्य प्रकाश. आणि पुढे मग दुसरा प्रकाश कोणता? त्या कडवशाचा. मग भिंतीवर प्रकाश किती झाले? 2. बरं काय.
एक सामान्य प्रकाश आणि दुसरा कोणता विशेष प्रकाश. दोन प्रकाशाने भिंत काय प्रकाशित आहे, त्याप्रमाणे दोन प्रकाशाने एक सामान्य आणि हे सगळ्या ठिकाणी चैतन्य आहे. कोणतं चैतन्य आहे? सामान्य चैतन्य आहे. आणि विशेष काय म्हणायचं, घर्षण झालं म्हणजे कोणतं चैतन्य आहे? नाही, लाकडामध्ये अग्नी आहे की नाही, कोणता घर्षणाच्या योगाने प्रकाश कोणाच्या ठिकाणी आहे? आणि घर्षणाच्या ठिकाणी आहे. सामान्याच्या ठिकाणी विशेषाचा धर्म नसतो. जर या लाकडामध्ये अग्नी आहे, तो जर तुम्हाला विशेष असला तर लाकडाला हाताधरून देतो का तुम्हाला? कोणत्या रूपाने? सामान्य रूपाने. आणि घर्षण केल्यानंतर आगपिढीची काडी असते का नाही, तिच्यात तो गोल असतो असा. गुलाला हात लावला तरी काही धाक आहे का? आणि असं केल्यानंतर असं लावला कोणाला तर ओरडतो. सामान्य आणि विशेष तसा हा परमात्मा जो आहे, चैतन्य आहे, हे सामान्य आहे. विद्या विनय सामान्य म्हणायचं. आणि संतांच्या ठिकाणी तरी जयाचे चोखटे, त्यांच्या ठिकाणी विशेष आहे, आपल्या ठिकाणी काय आहे? म्हणून आपलं अंतःकरण सामान्य का मानवायचं? नाना प्रकारच्या काय आहे वासना आहे. संतांच्या ठिकाणी मलिन वासना नसून शुद्ध वासना, तरी दयाचे चोखटे. आणि तिथे नाही का, तरी दयाचे चोखटे मानसी मी येऊन असे दयाने दिले अति उपासे. हे प्रकरण चाललेलं आहे, थोडं समजायला कठीण आहे. पंचदशीमध्ये कुटस्थिती, त्याच्यामध्ये हे ज्ञान कसं होते याच्या प्रक्रिया चालू आहे. पुढे वाचा. त्याप्रमाणे अंतःकरणाचे ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे. अशा दोन प्रकाशांनी युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यासच प्रमाता म्हणावा. त्याला काय म्हणत असतात? प्रमाता म्हणतात. एक सामान्य प्रकाश चैतन्याचा, अंतःकरण वृत्तीच्या द्वारा विशेष प्रकाश. दोन प्रकाशाने आणखी युक्त जो चैतन्य असते त्याला प्रमाता असं म्हणतात. प्रमाता म्हणजे जीव. प्रमाता, भोक्ता, ज्ञाता वगैरे सगळे जीवाचे अवच्छेदक आहे सगळे. म्हणून पहिला सामान्य प्रकाश आणि दुसरा, आता हे भिंतीवर सकाळच्या प्रती कोणता प्रकाश असतो? आणि त्या आरशातून आलेला, आरशातून येतो कारण तो कोणता प्रकाश आहे? सूर्यकांत म्हणून येतो ना, त्याच्यात दागता असते बघा. मग एक सामान्य आणि दुसरा, हे बाई इलेक्ट्रिक फिटिंग केलेली आहे, तारेमध्ये कोणता प्रकाश आहे? आणि बल्बमध्ये प्रकाश कोणता देते? मग प्रकाश मग काय केला पाहिजे? मानला तसा आभास काय केला पाहिजे? जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. अवच्छेदवादात अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळे अंतःकरणाप्रमाणेच घट विशिष्ट, शरीर विशिष्ट किंवा भित्ती विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावा लागेल, पण हे अनुभवाविरुद्ध आहे. थोडं 52 म्हणणार परिग्रह 51 वाचा घ्या वगैरे. नाही 51 समजलं पाहिजे ना. 51 पुन्हा वाचा. अंतःकरणात चैतन्याचा द्विविध प्रकाश. सूर्याचा सामान्य 51 मध्ये सूर्याचा कोणता प्रकाश? वाच. सूर्याचा सामान्य प्रकाश घरातील भिंतीवर असतो. त्याच बरोबर आहे. भिंतीवर कोणता प्रकाश असतो? सकाळच्या प्रती सामान्य प्रकाश. पुढे त्याच भिंतीवर आरशातील सूर्यप्रकाशाचा आणखी कवडसा पडला असता कवडशाच्या जागी पूर्वीचा सामान्य प्रकाश आणि कवडशाचा
दुसरा प्रकाश असे असे किती झाले आता? एक पहिला कोणता, दुसरा कोणता, पुढे आता त्याप्रमाणे अंतःकरणाचे ठिकाणी जड पदार्थाप्रमाणे चैतन्याचा सामान्य प्रकाश असून आभासाचा आणखी दुसराही प्रकाश आहे. हे पहा, आता हा झाला दृष्टांत. भिंतीचा काय झाला? सिद्धांतावर लावायचा. म्हणून चैतन्याचा कोणता प्रकाश? सामान्य. आणि बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश आभास म्हणावा लागेल त्याला. पण दोन प्रकाशाने युक्त असतो त्याला प्रमाद असं म्हणायचं. काय म्हणायचं? नाही का, भिंतीवर ते पहिला सूर्याचा सामान्य प्रकाश आणि आरशातून आलेला कडवाचा कोणता प्रकाश? मग आता भिंत किती प्रकाशाने प्रकाशित आहे? तसं प्रमादामध्ये किती? दोन प्रकाश. पुढे वाचा. अशा दोन प्रकाशांनी युक्त असलेल्या अंतःकरण विशिष्ट चैतन्यासच प्रमाता म्हणावा. जड पदार्थ विशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणता येणार नाही. हे पहा, जड पदार्थ विशिष्ट म्हणजे अंतःकरणाची उपाधी लागली तर जीवदशा आहे का नाही? आणि घटाची उपाधी लागली तर जीवदशा प्राप्त होत असते का? कारण हे पहा, अंतःकरण कसं आहे आणि घट कसा आहे? घट जड स्वरूप आहे. काय आहे? त्याच्यामध्ये प्रकाश ग्रहण करण्याची काय नाही, योग्यता नाही आहे का नाही? भिंतीमध्ये आपल्याला दिसते का? त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडण्याची काय नाही. आणि आरशामध्ये आपलं काय दिसते? म्हणजे त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब ग्रहण करण्याची काय योग्यता आहे. पुढे अवच्छेदवादात अंतःकरणात आभास मानित नसल्यामुळे अंतःकरणाप्रमाणेच घटविशिष्ट, शरीरविशिष्ट किंवा भिंतीविशिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणावा लागेल, पण हे अनुभवाविरुद्ध आहे. कारण ते काय करतात? आभास मानत नाही. मग घट विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव नाही का? कोणी कारण घटात जड स्वरूप आहे त्याच्यात आभास मानता येत नाही. म्हणजे काय होईल आता? असं कोणी म्हणत नाही नाही का? घटालाच कुठे जीवत्व असते का? जीवत्व असतं घटाला तर बाळाला हाका मारण्याची आवश्यकताच नाही की. त्या घटाला सांगितलं असतं इकडे की. मग घटाला त्याचं ज्ञान आहे का? मग ज्ञान कोणाला आहे? चैतन्याला आहे. चैतन्याचा आभास काय केला पाहिजे? जीवसिद्धी करतात तीन मानावच लागतात. बुद्धी अधिष्ठान आणि चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला तीन मिळून काय होतो? त्रिफळ कितीमध्ये त्याच्यात त्रिफळात नाही. आपलं काय आरोग्याचा विषय नाही अजून. पंचदशी विचार सांगा. शिरा म्हटल्यानंतर किती राहते त्याच्यात? तीन. विचारत नाही विनाकारण शिऱ्याची आठवण येईल तुम्हाला. मग तसं नावच आहे बघा. थोडं का होईना चमचाभर तरी तर काय पाहिजे? तूप पाहिजे. मग तीन मिळून काय होतं? जीव कोणाला? तीन मिळून जो जीवत असतो तो असतो त्याला म्हणतो आभासवादी. कुंदावादी. आणि दोघांचाच आणखी जीवत्व संज्ञेला प्राप्त होते त्याला कोणता म्हणायचं? अवच्छेद. अवच्छेदवादी आभास मानत नाही. पण प्रक्रिया सुंदर आहे त्यांच्या. असं मंद प्रज्ञाकरता आपल्या विद्यार्थ्याकरता आभासवाद चांगला. आणि जे हुशार विद्यार्थी असेल त्याच्याकरता कोणता वाद? अवच्छेदवाद आहे ना. आपल्या आमच्यासारख्याला वर चढायचं असलं एक एक पायरीवर काय द्यावं लागतं? पाय द्यावं लागतं. आणि त्यावेळेला एकदा एका सुटलेन भेटायला देतात, उड्या मारत येतात. त्या उत्तम अधिकारी कोणता आवाज? मध्यम अधिकारी. सगळा विचारसागर हा आभासवादातच आहे. पंचदशी सुद्धा कोणत्या वादात आहे? आभासवाद. आणि वाचस्पती मिश्र भामती निबंध अवच्छेदवाद आहे नाही का? अधिकार भेद घ्यावा लागतो ना. एखादा विद्यार्थी असतो ऐकल्याबरोबर काय होते? पाठ होते. आणि एखादा विद्यार्थी किती घोकून केलं तरी वेळेवरती काय होत नाही. ते काही पोराचे असेल ना तुमच्या गोव्या अभंगाची काय देतात?
अरे खरे अरे अभंग वगैरे पाठ करीत नाही तरी पण पाठ नाही केल्यानंतर तुला कसं म्हणता येईल? मग त्या रांगेमध्ये असते 20 पोरांनी म्हणेपर्यंत 21 किती वेळ ऐकले? 20. आणि 21व्या वेळेला इतर पोरापेक्षा पाठ म्हणतो. 10-5 वेळा ऐकलं की पाठ. उत्तम अधिकारी कापुराच्या आणि किती गोखलं तरी सुद्धा वेळेवरती आठवत नाही. मध्यम अधिकारी जाऊ दे आपलं आदे. पण आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना भक्तिशास्त्रामध्ये उद्धम मध्यम वगैरेचा काही संबंध नाही. तिथं भक्तिशास्त्र आहे ना ते आईप्रमाणे कोणाप्रमाणे ते सर्वांना घेऊन चालते. 5 पोरं असतात ते सारख्या योग्यतेचे असतात का भिन्न भिन्न असतात? पण आईला सर्वांना काय वाटते त्याप्रमाणे. उच्च अधिकारी वगैरे काही नाही. भक्तिशास्त्रामध्ये पिचेत सुधराचार तोही सुद्धा भक्ती क्षेत्रामध्ये ब्रह्मभावाला काय होतो म्हणून मंद अधिकारी सुद्धा. इथं एक विद्यार्थी होता ना ते मारुती वाचूक पाहिजे. त्याला ज्ञानेश्वरीचा किंबहुना शब्द फार काय सांगू फार काय सांगू त्याला 3-3दा सांगायचे. किंबहुना म्हणजे काय फार काय सांगू. पुन्हा लगेच विचारलं तरी काही नाही बा पालत्या कागदीवरती. मग बुवाना म्हटलं लोकांना सांगितलं म्हणलं बुवा कशाला विनाकारण याला शिकवत बसतात आमचा वेळ जातो की. बुवा म्हणले मी कोणाच्या गावात ज्ञानेश्वर महाराजांनी कोण बोलवला आणि सगळ्यात मंदबुद्धी कोण असतो? किती भोंगा वाजवा तरी रस्त्यामधून मला त्याला काय करणार शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला जितके वेळा विचारेल तितके वेळा सांगेल. त्याने कीर्तनाचं पुस्तक काढलं काय काढलं म्हणून निराश होण्याचं काय नाही काम नाही. सरस्वतीची कृपा कोणावरती झाल्याशिवाय पुढे. प्रमाण व प्रमा चैतन्याचा विचार. आता जसे आभासासहित अंतःकरण प्रमात आहे तशी अंतःकरण वृत्ती ही आभासासहित आहे. म्हणून आभासासहित अंतःकरण वृत्ती प्रमाण आहे. हे बघ आभासासहित अंतःकरण त्याला काय म्हणायचं? प्रमादा म्हणायचं आभासवादाच्या मताप्रमाणे. आणि अंतःकरण वृत्तीत आभासमय आहे म्हणून अंतःकरण वृत्ती त्याला प्रमाण म्हणायचं. नाही याला लक्षामध्ये प्रमाण आणि ज्याला ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? प्रमाद. ज्याचं ज्ञान होते त्याला आणि ज्याच्या द्वारा होते त्याला काय. मग ते घट आहे घट कोण झाला? प्रमेय झाला. बरं कोणाच्या द्वारा होते त्याला प्रमाण. आंधळ्या माणसाला कुठे घट दिसते का? मग डोळे कोण आहे? प्रमाण. तुमच्या व्याकरणामध्ये सुद्धा आहे ना ज्याला ज्ञान होते त्याला कर्ता म्हणायचं. ज्याचं ज्ञान होते त्याला कर्म म्हणायचं आणि ज्याच्याद्वारा ज्ञान होते त्याला करण म्हणायचं. कर्ता कर्म करण अपादान उपादान संबंध आहे ना तुमच्या व्याकरणामध्ये. वाचा की अंतःकरणाची आभासासहित वृत्ती जी घटाकार होते ती प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. या म्हणण्याने प्रमावृत्तीस उत्पन्न होण्यास कारण इंद्रिय आहेत म्हणून प्रमा इंद्रियजन्य म्हटली. आणि ज्ञानाला इंद्रियजन्य का म्हटलं? ज्ञान आहे ब्रह्म हे नित्य आहे का अनित्य आहे? ब्रह्म कसं जड स्वरूप आहे का ज्ञान स्वरूप आहे? मग नित्य म्हणायचं पुन्हा काय म्हणायचं? जन्म म्हणायचं. जन्म आला तो अनित्य आला काय आला? अनित्य म्हणायचं त्याला अनित्य जन्म म्हणता येईल का? नित्य पदार्थाची उत्पत्ती होते का कधी? उत्पत्ती होत असेल तर आत्म्याची कधी उत्पत्ती होते का? मग आत्मा किम स्वरूप आहे? अनित्य आहे का नित्य आहे?
मग कसं करता हे सगळं चाललेलं होतं. मग जन्यत्व काय म्हणायचं त्याला, तर म्हणलं ते काही नाही, उपाधीचा आणि संबंध त्याच्याशी दाखवले जातात. वास्तविक आत्म्या ब्रह्माच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी, चैतन्य म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये अनादित्व सांगितलेलं आहे. त्याला काय नाही, उत्पत्ती नाही, पण उपाधीमुळे उत्पत्ती या कायला नाव आलेलं आहे. कोणामुळे? उपाधीमुळे आलेलं आहे. एरवी त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काही नाही. हे पण लग्नाची पत्रिका असते, अगोदर त्याच्या ठिकाणी वर नाव असते का? पण एकदा लग्न जुळलं म्हणजे कोणतं नाव आहे ते? वर नाव यायला इकडे काय पाहिजे? वधू पाहिजे ना. उपाधीमुळे आणखी नाश हा उपाधीचा होत असतो, चैतन्याचा होत. काय करू? हे बघ, घटाकाशाचा नाश झाला. कोणाचा नाश झाला? आकाशाचा कुठं नाश होत असतो का? पण घटाचा धर्म कोणावर गेला? आकाश जसं ज्या त्याप्रमाणे. पुढे भाषा. केवळ चैतन्य स्वरूपाचे ठिकाणी प्रमा असा व्यवहार होत नाही. सर्व अंतःकरणाचा परिणाम विषयाकार वृत्ती होत नाही. फक्त बाह्य देशात गेलेला वृत्ती भाग विषयाकार होतो. म्हणून प्रमाण आणि प्रमारूप अंतःकरण वृत्तीचा अत्यंत भेद नाही. या रीतीने जेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाऊन घटादी विषयाकार होते, तेव्हाच बाह्य पदार्थाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. उगीच ज्ञान होत असते काय? मग आपली वृत्ती कुठून निघते? ती नेत्रेंद्रियाद्वारा निघून कोणापर्यंत जाते? घटापर्यंत जाते. पुढे घटाच्या काय होते? ती आकाराची होते. आणि त्याच्यामध्ये असलेला चिदाभास तो आपल्याला काय करून देतो? त्याला प्रमा असं म्हणतात. इथं दाखवलं नाही म्हणत नाही, पण त्या ह्याच्यामध्ये या नकाशामध्ये आहे बा, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. करा तुम्ही नकाशा. लवकर ध्यानामध्ये येत नाही म्हणून हे बा. नकाशा नंबर 27 का 20 आहे? किती? 7. नकाशा नंबर 7 आहे. ते पाहिजे दिसलेलं आहे. हा चांगदेव महाराज दिसतो ना, प्रमाता. ते पाहता डोळ्यातून वृत्ती निघाली. कुठून निघाली? कोणापर्यंत गेली? मग त्या वृत्ती घटापर्यंत पुरे. तिला प्रमाण म्हणायचं. काय म्हणायचं? आणि घटाला काय म्हणायचं? ते पाहतात नाव दिलेलं आहे प्रमेय चैतन्य. पुढे कोणतं? प्रमाण चैतन्य, प्रमाता चैतन्य. आणि त्या ह्याच्यामध्ये वृत्तीमध्ये आभास आहे. काय आहे? आणि तो आभास आपल्याला ज्ञान करून देतो. वृत्तीमध्ये जर आभास नसेल तर ज्ञान होऊ शकत. म्हणजे वृत्तीमध्ये हे काय, सूर्यकिरणामध्ये काय असते? प्रकाश. तरंगामध्ये काय असते? पाणी. तसं वृत्तीमध्ये काय असते? चैतन्याचा प्रकाश असतो. वृत्ती काय करते? अज्ञानाच्या आवरणाचा काय करते? भंग करते. आणि तिच्यामध्ये असलेला आभास, चिदाभास घटाचं काय करून देतो? ज्ञान कर. जर त्याच्यामध्ये आणखी आभास नसेल तर ज्ञान होऊ शकत. बरंचसं दाखवलेलं आहे का? म्हणून बाह्य पदार्थाचे ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान होते आपल्याला. आता मुळामध्ये कसं ज्ञान ही सगळी भानगड सांगण्याचं कारण कसं करतात? विषयाच्या ज्ञानाने जीव मुक्त होत असतो का ब्रह्मज्ञानाने? पण अगोदर कोणतं ज्ञान कळायला पाहिजे? विषयाचं. पण विषयाचं ज्ञान नाही. आता कोणतं ज्ञान सांगायचं आहे? हे पाहता आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान होण्याचा
कारण ब्रह्माच्या ज्ञानामध्ये जीवाला मुक्ती प्रसिद्ध आहे. त्या आत्मज्ञानाला ब्रह्मज्ञानाला सर्वांमध्ये श्रेष्ठत्व दिलेलं आहे. गीतेचा 9वा अध्याय वाचला तुम्ही किंवा याच्यामध्ये सुद्धा ज्ञानाला जास्त प्रमाण दिलेलं आहे. तिथं बघितलं इदंत ते गुह्यत ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात मोक्षसे. म्हणलं ते ज्ञान किन स्वरूप आहे? राजविद्या. राजगुह्यम सर्वाधिक श्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे बा? ब्रह्मज्ञान आणि त्याच्यामध्ये संसार दुःखाची निवृत्ती करण्याचं काय सामर्थ्य आहे. इतर विद्येमध्ये आणखी जन्मरणाची निवृत्ती करण्याचं काय नाही, सामर्थ्य नाही. तर ज्ञेय म्हणून सर्वांमध्ये श्रेष्ठत्व ब्रह्म. गीतेमध्ये कोणतं सांगितलं आहे? 2ऱ्या अध्यायापासून तर शेवटी 18व्या अध्यायापर्यंत. पहिल्या अध्यायात नाही, ते अर्जुनाचा विषय आहे बघा. त्याच्यामध्ये अजून काही ब्रह्मज्ञान सोडण्याकरता काय, उलट ब्रह्मज्ञान तर बाजूला राहिला, पण उलट देवालाच अक्कल शिकवतं सगळं. कोणाला म्हणलं काही कळतंय का देवाला? मी द्रोणा पार्थ द्रोणाचा केला आणि त्याला मारायचं म्हणजे काही आहे का? म्हणून मग ब्रह्मज्ञान सांगण्याकरता कोणत्या अशोच आनंद अशोचाचं कथा सूड कथा सुंजना अनुशोचंती. इथून ज्ञान सांगायला काय केली मग सर्वामध्ये श्रेष्ठ ज्ञान कोणतं आहे? ब्रह्मविद्या. मग ते ब्रह्मज्ञान आत्मज्ञान आता ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार माझा. आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार. ज्याकरिता बाह्य पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगितली, त्या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची आता रीती सांगतो. कोणती बाह्य ज्ञान उगीच होत असते का काहीतरी प्रक्रिया आहे त्याच्यात? आपल्याला खरं ज्ञान कोणाला असते? ते दर्शन करणाऱ्या माणसाला असते. म्हणून त्याला 1000 रुपये द्यावं लागतं. किती आपल्याला काय कळते त्याच्यात? म्हणून उगीच प्रत्यक्ष ज्ञान होत असते एक दर्शन करायला. आता काय आपली अंतःकरणाची वृत्ती कुठून निघून घटापर्यंत जाते? कुठून निघते? नेत्रामधून. रसाचं ज्ञान होते त्यावेळेला, आणि एखाद्या शब्दाचं ज्ञान होते त्यावेळेला. वृत्ती झाल्याशिवाय ज्ञान होत असते. दिसत नाही पण काय करावं लागते? वृत्तीचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. तुम्ही ऐकलं की 4थ्या तरंगामध्ये तर मुलगा आणखी बापाला जेवायला बोलवायला येतो. बाप आपला बरं का कशामध्ये दंग असतो? गंजी खेळण्यात दंग असतो. पोरगा तरी आलेला आहे बघा, आणि तो काय तो खेळ दाखवला आहे नाही. मुलगा आला म्हणला, बाबा मला तुमची मिसेस काय लागले? सरा हाचा पाहतो आपला काय पाहतो, आणि पुन्हा खेळामध्ये काय एवढा मोठा म्हातारा झाला पण काय खेळत असतो? वृत्ती खेळण्यात दंग झाली पाहिजे का चिंतनात दंग झाली पाहिजे? साधा काही वृत्ती कशात दंग होते? कीर्तनात होत असते. आणि विषय पामाराची वृत्ती नाही का? जाऊ द्या आपला वेळ जातो बराचसा आपला. मग त्यांना आवडत नाही. आम्ही एका ठिकाणी होतो ना कीर्तना, तिथं आम्ही आपलं ते ज्ञानेश्वरी सांगायचे. ते काही लोक येऊन बसायचे, नेहमीच्या परिचयाचे लोक. आम्ही म्हटलं का ते गणपतराव आले, ते म्हटले रामायण चालू आहे. त्या रामायणामध्ये गेले. म्हटलं बरं आहे, काही हरकत नाही. कीर्तनाच्या ऐवजी कुठे गेले? ते लगेच आले बघा. काय आले? मी त्यांना विचारलं, म्हणलं का रामायण सुटलं का? नाही म्हणलं रामायण सुटलं नाही, रामायण चालूच आहे की. मग हे रामायण सोडून कसे आले? बरं काही फुकट नाही, पुन्हा पैसे देऊन ऐकायचं.
ते म्हणले पा ते रामायण ऐकण्याकरता जात नसतात, रामायण सुरू होण्याच्या पूर्वी बायाचा नाच असतो म्हणजे कोणाचा, आणि तो नाच पाहण्याकरता जात असतात. नाच समजले की म्हणून विषय पामराचा विषय कोणता आहे, साधकाचा विषय कोणता आहे, बरोबर आहे. मग साधक कशामध्ये रमतो, रामायणात, आणि विषयी पामर कशात रमतात, नाच गाण्यात. जाऊ दे आपला विषांतरमध्ये. म्हणून कशा करता तो पोरगा हाका मारतो तरी सध्याचं पाहतो, पण पुढे मग विचारतो म्हणलं केव्हा आला होता, प्रारंभी त्याला ज्ञान का झालं नाही. खेळात दंग. खेळामध्ये दंग आहे. नाही नाही, वृत्ती कुठं गुंतलेली आहे, मुलात वृत्ती आहे का खेळात आहे, पाहूने सुद्धा करत नाही. आणि आता ज्ञान का झालं, आता मला जे आहे वृत्तीने आवरणाचा भंग केला. जोपर्यंत वृत्ती आवरणाचा भंग करीत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. मग त्या वृत्तीमध्ये चिदाभास असतो, आणि त्या चिदाभासामुळे आपल्याला पदार्थाचं काय होत आहे, चिदाभास काय करावा लागतो, काय का नाही. सूर्यकिरणामध्ये काय असते, तरंगामध्ये काय असते, तसं वृत्तीमध्ये कोण असते, आणि तो चिदाभास आपल्याला काय करून देतो. मग चिदाभास काय केला पाहिजे. आता एक आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार काय करायचा आहे, सुंदर विषय आहे. त्याच्यामध्ये अगोदर बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं याचं ज्ञान पाहिजे, आणि मग दुसरं कोणतं ज्ञान, ब्रह्मज्ञान. म्हणजे एवढं मोठं सांगण्याचं कारण काय आहे, तर आपल्याला विशेष सांगायचं आहे मुख्य पदार्थाशी संबंध आपला. हे जे आपण जेवायला बसल्यानंतर मुख्य पदार्थ कोणता असतो, एखाद्या माणसाने जेवण दिलं, सांगितलं म्हणलं आमच्याकडे पक्वान्नाचं जेवण आहे, आणि जेवायला बसलं बा काही नाही, चटणी आणि मीठ. चटणी मीठ उपयोगी नाही का, पण तो गौण पदार्थ आहे. कोणता पदार्थ आहे, त्याप्रमाणे श्रीखंड म्हणा, बालाजी म्हणा, बालाजी म्हणजे माणूस नाही, भाव म्हणजे बासुंदी, अंदा म्हणजे अंगी म्हणजे पुढचंही आहे पण जास्त सांगत नाही. मी कशा करता सांगितलं, तेव्हा मुख्य जीवाला काय झालं पाहिजे, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानामध्ये संसार दुःखाची निवृत्ती आहे. कोणत्याच ज्ञानामध्ये लयरूप निवृत्ती आहे, कोणती आत्यंतिक निवृत्ती. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, आत्मज्ञान होत नाही, म्हणून तोपर्यंत सगळा गौण भाग आहे.